पहिलं लेकरू जर लढायला लागलं त्याच्या त्याला भाकरी द्यायची. भाकरी भाकरी भाकरी. आता ही काय देते? काय देते सांगायला तर लाज वाटते. मोबाईल देते. आणि संडास बाथरूम मध्ये असं वाकडच होऊन आलं. असं वाकडच होऊन आलं. पप्प्याची आई म्हणली पप्पा बापाने सरळ गेला आणि येताना वाकडच होऊन आला. पप्प्याच्या आईनं काही काही डॉक्टर बोला त्याला काही झालं नव्हतं. मोबाईलच्या नादात गडबडीमध्ये त्याचं पॅन्टीचे बटन ही शर्टाच्या बटनाला गुंतलं होतं. काय पिस्तूल आहे कोणाला किंमत आहे रे? तू पाठी मागचा. ए उठ रे उठ. तू 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 उठ. कितीला आहे? 10वी 7वी. तुझ्या मामाला पोरगी आहे का? नाही. तू झाला गोसाई. तू उठ रे. पॅन नाही तुला मग फाटकी फॅन घालतो. ठीक आहे म्हणतो स्टाईल स्टाईल. त्या गुडघाट तुटेल ना तेव्हा कळलं तुला स्टाईल. तुझ्या मामाला पोरगी आहे का? नाही. तुझं पण काही खरं नाही. तू आय वाट. तुझ्या मामाला पोरगी आहे का? नाही. म्हणजे या गावात फॉल्ट काय बुवा तुला रे? नाही. ह्या जगत्वामध्ये कोणाला किंमत आहे? उठ रे. ह्या जगत्वामध्ये कोणाला किंमत आहे? सांगू नका. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख.
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरी 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 रूप पाहता लोचनी सुख माले वो सजनी सुख झाले हो सजनी सुख झाले वो सजनी हे रूप पाहता लोचनी सुख झाले
आपुलिया हिता दोसे जगता आपुलिया हिता दोसे जगता आपुलिया हिता दोसे जगता आपुलिया हिता दोसे जगता धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक 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 दया तारिक वाटे देवा दया तारिक वाटे देवा दया तारिक वाटे देवा गीता भागवत करीती गीता गीता भागवत भागवत करीती गीता भागवत करीती अखंड चिंतन विठोबाचे अखंड जीवन विठोबाचे अखंड जीवन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक तारिक वाटे देवा दया तारिक वाटे देवा दया तारिक वाटे देवा तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा तुका म्हणे माझं गणो त्यांची सेवा म्हणे माझं घडो त्यांची सेवा तरी माझा दैव पार नाही तरी माझा दैव पार नाही तरी माझा दैव पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक दया तारिक वाटे देवा दया तारिक वाटे देवा दया तारिक वाटे देवा गोपार खोमाई गोपाळ कुमारी 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 हो आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता हिता जो असे जागता पुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता पुलिया हिता जो असे जागता पुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता दयाची या धन्य माता पिता दयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची
संभाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की विठ्ठल विठ्ठल आपुले हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा रेखा वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र भूती जय सात्विक तयाचा निका वाटे देवा तुका मने मत गणो त्यांची सेवा तरी माझ्या देवा पर नाही कुळी कन्या पुत्र भूती जय सात्विक तयाचा निका वाटे देवा हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु हे शंकर भगवान आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में नमो विठ्ठला राजा पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंग प्रथम पांडुरंगा प्रथम संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू
बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्री जगद्गुरु तुकोबाईंचा शीतपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठाल कीर्तन सुरुवात करण्यापूर्वी छोटासा परिहार देणे ही वक्त्याचे कर्तव्य ठरतं. ज्या ज्ञानोबारांच्या तुकोबारांच्या पदस वर्षांनी पावन झालेली महाराष्ट्र भूमी आज या ठिकाणी आज यांचं तृतीय पुण्यस्मरण ते आमचे सर्वांचे लाडके प्रिय कैलासवासी विठ्ठल कोंडाजी तथाड यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त माझ्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला. ज्यांनी माझी कीर्तनाची तारीख घेतली ते आमचे सर्वांचे मिळून मिसळून राहणारे सर्वांचे लाडके प्रिय बाळासाहेब तथाड. जोरदार टाळी वाजवा यांच्यासाठी. वाजवा टाळी का तुम्हाला का टोन ना काय का वाजवायला जोरदार. मी यांचा आभार मानतो. पुढील कीर्तनाला सुरुवात करतो. जे तृतीय पुण्यस्मरण करतात जे आई वडिलांची जे सेवा करतात जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात. धन्य माता पिता तयाच्या विठाला. त्यांना स्वर्गातून सुद्धा आनंद झाला पाहिजे. बस माझ्या पोटी असे रत्न जन्माला आले. मी गेल्यानंतर एवढा मोठा सोहळा करला आणि डबल टाळी वाजवा यांच्यासाठी. सुंदर असं नियोजन केलं. मी पर्यंतचा आभार मानतो आणि पुढील कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल आई वडिलांची जे तुती पुण्य स्मरण करतात त्यांना भाग्य पाहिजे. जो भाग्य नाही ना तो माणूस करू शकत नाही. म्हणून भाग्यवंत करी भजन भजन हो भाग्यवंत करी भजन भजन भाग्यवंत करी भजन भजन भाग्यवंत करी ताजी वाट बाहेर गुणंद ताजी वाट बाहेर गुणंद ताजी वाट बाहेर गुणंद भाग्यवंत करी भजन भजन हो भाग्यवंत करी भजन भजन सोहळा करण्यासाठी भाग्य पाहिजे. म्हणून शुद्ध बीजा पोटी फळेल सळ गोमटी किंवा गोमट्या बीजांचे फळ ही गोमटी. महाराज बीज चांगला असेल ना तो रोपटी चांगले जन्म येऊ शकतं. तुम्ही म्हणताल इथे एक शंका आहे की बीज हे बबुल का आम का से खाय. महाराज बाबळीच्या झाडाला आंब्याची कैरी लागू शकते का? ओ आजोबा लागू शकते का? म्हणून तुम्ही म्हणताल शुद्ध बीजा पोटी फळे साळ गोमटी. मग महाराज हिरण्यकशिपू एवढा पापी भक्त प्रल्हाद का जन्माला आला त्याचे कारण आहे. पूर्वी काळामध्ये हिरण्यकशिपूची पत्नी कैदू त्या कैदूला इंद्रदेव चोरण्यात असताना त्यावर नारदाचे लक्ष गेलं. नारदाने हाक मारून सांगितली ये इंद्रा अरे ती मांडपतीवरच आहे तिथे सोड. तिने जर श्राप दिला ना तू जळून खाकोशील तर काय देवा वरीच देवा वरीच देवा वरीच देवा तू कामाये पतिव्रता
तिची देवावरी सदा तिची देवावरी सदा तुका म्हणे बळी वरदा तुका म्हणे बळी वरदा तिची देवावरी सदा तिची देवावरी सदा तुका म्हणे प्रतिव्रता तिची देवावरी सत्ता हो तिची देवावरी सत्ता तिची देवावरी सत्ता ए तुका म्हणे बळी वरदा तिची देवावरी सत्ता तिची देवावरी सत्ता तिची देवावरी सत्ता तुका म्हणे पृथ्वीवरता तिची देवावरी सत्ता तिथे सोड तिथे सोडली आणि ती नारदाच्या आश्रमामध्ये जाऊन ती राहू लागली. तिथे नारदाच्या मुखामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन चालू असल्या कारणाने त्या नामाचा परिणाम कैदूच्या पोटात असणाऱ्या भक्त परलावरती झाला. तरी मी सांगत नाही, भगवान श्री ज्ञानोबराय हरिपाठामध्ये वर्धन करतात. कृष्ण दाता उद्धवाला दला कृष्ण दाता उद्धवाला दला कृष्ण दाता उद्धवाला दला कृष्ण दाता स्वर उच्चार प्रल्हाद बिंबला उद्धवाला दला कृष्ण दाता उद्धवाला दला कृष्ण दाता उद्धवाला दला कृष्ण दाता स्वर उच्चार प्रल्हाद बिंबला उद्धवाला दला कृष्ण दाता उद्धवाला दला कृष्ण दाता उद्धवाला दला कृष्ण दाता सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला दला कृष्ण दत्ता. मग महाराज हिरण्यकशिपू एवढा पापी भक्त प्रल्हाद का जन्माला आला हो? त्याचे कारण आहे. त्याची आई पुण्यवनी ती सुसेन मात्र पुण्येन पितर पुण्येन चतुरता दातांशी पुण्येन आत्मा पुण्येन सौभाग्यता. शीलवान पुत्र जन्माला येण्यासाठी आईचं पुण्य लागतं. विद्वान पुत्र जन्माला येण्यासाठी बापाचं पुण्य लागतं. उद्धार पुत्र जन्माला येण्यासाठी वंशाचं पुण्य लागतं आणि भाग्यवान पुत्र जन्माला येण्यासाठी स्वतःचं पुण्य लागतं. त्याच्या उलट उन्मद मात्र दोषेन पितर दोषेन मूर्खता कर्पांश दोषेन कर्म दोषेन दारिद्रता. उन्मद पुत्र जन्माला असतो ना, तो आईच्या बापाने. मूर्ख पुत्र जन्माला असतो ना, तो बापाच्या बापाने. कंजूस पुत्र जन्माला असतो ना, ते वंशाच्या बापाने. आणि दारिद्र्य पुत्र जन्माला असतो ना, ते स्वतःच्या बापाने. मग नाही महाराज, ज्या अर्थी शीलवान आणि विद्वान पुत्र जन्माला असतात ना, त्या अर्थी ज्योतगुरु तुकोबाराय त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात. हे ज्योतगुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम जन्म बोली आईता तोचे जगता आपुली 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 आईता
पिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची धन्य माता आणि नंतर पिता असं का त्याचंही कारण आहे. संतांचं वाङ्मय ही श्रेष्ठाच्या आधारे आहे. जसं शास्त्र मातृदेव भव आणि दुसऱ्या क्रमांकाला पितृदेव भव असं संतांचं वाङ्मय आदिमाता आणि नंतर पिता. त्याचं दुसरं एक कारण आहे बाल जन्माला आल्यानंतर त्याच्यावरती महत्वाचे संस्कार घडवण्यामध्ये हे पहिला क्रमांक हे मातेचा आहे. काही दिवसांनी संबंध ही पित्याचे. याचं तिसरे कारण आहे आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचा आश्वित असतो. छोट्या छोट्या संकट करता तर आई असते तर मोठ्या मोठ्या संकट करता तर बाप असतो. पहा माऊली कल्पना करा आपण जे रस्त्यात असतो ना आपल्या एक ठेस लागली ना आई ग असा शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. मग नाही महाराज आपण जे एक मोठा व्यापार करत असताना आपल्या अंगावरती ट्रक आला ना अरे बापरे असा शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. म्हणूनच देवगुरु तुकोबाराय सांगतात की धन्य माता आणि नंतर पिता विठ्ठल प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आई वडील हे देवता आहे. ह्या जगत्वामध्ये आई वडिलांना मानतो कोण स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. अहो आल्या तुम्ही रात्री या उठणार कोण आईस. जेवायला वाढणार कोण आईस का पप्प्या जेवायला वाढणार आहे का. पप्प्या जेवायला बसला 2 घास खाला आणि आपल्या आईला विचारला आणि कुणी केली भाजी. त्याच्या आईनं काही बोलणं नाही. काही बोलावं तर पप्प्या होता चॅप्टर उठून जाईल. एवढा बोरपाप कुठेच नाहीये. पप्प्या पुन्हा आपल्या आईला विचारला कोणी केली भाजी. त्याच्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला मी नाही केली. मग कोणी केली तुझ्या बायकोने केली. पप्प्या जागेनं सुटला बायकोने केली होय. अगं मग चालायचंच. मग नवीन आहे मसाल्याचा अंदाज नसेल असं होतच असतं. आपलीच गाडी ना आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी हातात बिल्डी तो वडतोय काडी आणि त्याची बायको जाडी जाडी आणि आई मात्र हटकुळे तर का. आई रे बैमान दुनिया 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 रे माँ बाप को कोई नहीं माने. ओ माँ बाप को कोई नहीं माने औरत को बहुमान आई रे बैमान दुनिया आई रे बैमान दुनिया आई रे बैमान दुनिया आई रे बैमान दुनिया उतर आई रे बेईमान दुनिया आई रे. माँ बाप को कोई ना माने औरत को बेईमान. साधु संत को कोई ना माने इजड़ों को बेईमान. आई रे बेईमान दुनिया आई रे.
ह्या जगात वायामध्ये आई वडिलांना किंमत आहे. मग काय पिस्तूल आहे कोणाला किंमत आहे रे? तू पाठी मागचा आहे. उठ रे उठ. तू 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 उठ. कितीला आहे? 10वी 7वी. तुझ्या मामाला पोरी आहे का? नाही. तू झाला गोसाईत. खाली बस. तू उठ रे. पॅन नाही तुला मग फाटकी फॅन घालतो. ठीक आहे म्हणतो स्टाईल स्टाईल. त्या गुडघाट तुटेल ना तेव्हा कळा तुला स्टाईल. तुझ्या मामाला पोरगी आहे का? नाही. तुझं पण काही खरं नाही. ए तू आय वाट. तुझ्या मामाला पोरगी आहे का? नाही. म्हणजे या गावात फॉल्ट काय बुवा तुला रे? नाही. ह्या जगत्वामध्ये कोणाला किंमत आहे? उठ रे. ह्या जगत्वामध्ये कोणाला किंमत आहे? सांगू नका कोणी. हा करेक्ट. आई वाजवा. आता आई जवळ असताना होय माझी मायत सागर. आता बायको आल्यावर बायको माझी भांडणाचा संसार. आता नवरा बायको म्हणला ना भांडणं असणारच. पण प्रत्येकाची बायको प्रत्येकाची वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं भांडणं करत असते. इथे किराणा दुकानदार आहे का कोणी? कुठे आहे किराणा दुकानदार? तुम्ही आहेत का? ह्या गावात आहे का? आता किराणा दुकानाची बायको किराणा दुकानदारला म्हणते हाय नका पुढे सोडू. आता इथं नाव आहे का या गावात केस कापणारा? नाही. तुम्ही केस कुठून कापता? आता नावेची बायको नावे यायला म्हणते तुम्ही माझा केसानीच गळा कापला. आता सुताराची बायको सुतारा म्हणते थांबा ठोकुण्याचं माऊ करे. आता पेंटरची बायको पेंटर म्हणते थांबा तुम्ही थोपदाड थोबारच रंगीतो. पेंटरच थोबाडच रंगीतो. आता पकवाजाची बायको पकवाजाला म्हणते नका कोणकर थप्प मारू. आता गायकाची बायको गायकाला म्हणते नका कोणीकडे वळू. आता कीर्तनकाराची बायको काय म्हणते? जिथे माझं लग्न झालं नाही तुम्हाला काय सांगू विठाल तू आहे पिस्तूल आहे. थाड बस. यांना आहे ना संस्कारणारे पोरले भयानक असतात. एका गुरुजी एका मुलाला प्रश्न विचारला और तू लय छाप दिसतो तुझा जन्म कधी झाला? तो म्हणला सर माझा जन्म बुधवारी झाला. आता मुलाने सरांना प्रश्न विचारला सर तुमचा जन्म कधी झाला? सरांनी सांगितलं आपला जन्म तर रविवारी झाला. रविवारी शक्यच नाही. रविवारी जन्म होतच नाही का? सुट्टीच असते. सर म्हणले चुप बसा कराम तुला कमराचा बेल्टच काढून मारेल. तो म्हणला सर तुम्ही चुप बसा. बेल्ट काढून तुम्ही मला मारू शकत नाही का? बेल्ट काढला तुमची पेंतल खाणे येणार आहे. आता लय बाय नको पोर. म्हणून मानवा भगवंता पुढे एकच मागा आईसा पुत्र देई गुंडा त्याचात रे लोके झेंडा. त्याचात रे लोके झेंडा. त्याचात रे लोके झेंडा. आईसा पुत्र देई गुंडा त्याचाती लोकी झेंडा. त्याचाती लोकी झेंडा. त्याचाती लोकी झेंडा. आईसा पुत्र देई गुंडा त्याचाती लोकी झेंडा. त्याचाती लोकी झेंडा. त्याचाती लोकी झेंडा. आईसा पुत्र देई गुंडा
त्रिलोकी झेंडा. तिन्ही लोक झेंडा लागायला पाहिजे असं रत्न आपल्या पोटी पाहिजे. वजनदार पोरं. एकाने विचारलं महाराज तुम्ही रामायण वाचले का? मी म्हणले वाचले बुवा. रावणाला तोंड किती? मी म्हणलं 10. तो एक अंगरा कसा झोपत असं. आता माझी अक्कल खलास झाली ना. मी म्हणलं ती बजरंगबली याच्यावर लागेल मारुतीला. आता तो पट्टे लंकेत गेलतो आपल्याला काय माहिती. आपण दुसऱ्याचा गाव जमछू बसतो. गाव दुसऱ्याचे झपके दिला आपल्याला. युवा आहे ना मारुती सोपा नाही. तिथं जाऊन लंकेमध्ये लावून तिथल्या मालकाची दाढी जाळली. हनुमंत महाबली दाढी रावणाचे दाढे दाढी रावणाचे दाढे दाढी रावणाचे दाढे. हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी. हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी दाढी रावणाचे दाढी दाढी रावणाचे दाढी दाढी रावणाचे दाढी. हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळली. आता दाढी जाळल्यावर मिशा दात असतील का? आजोबा असतील मिशा? बोला ना. तुमचं तर बोलणंच बंद झालं बुवा. मिशा असतील? असतील? अहो बुक्काच केला एवढी ताकद होती तेव्हापासून. मग ये बुक्का निघाला. बुक्काच केला एवढी ताकद होती. एवढी ताकद का? अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी माताने तप करत बसले होते पर्वतावरती. फक्त नाम चिंतन फक्त नाम चिंतन. कोणतं नाम चिंतन करायचे? हातवर सर्वांनी हातोरी करा. चलो मागचे महिला मंडळ ते झाडाखाली बसलेले बेवडे हातोरी करा. पुरुष मंडळ हातोरी करा. चलो झाले ना सर्वांचे. कोणतं नाम चिंतन करायचे? ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर नमः शिवाय नमः शिवाय ओम हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. शिवाय नमः शिवाय हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. वा 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 वा. स्वतःसाठी टाळे वाजून घ्या जोरदार. फक्त एकाच बसणे ते मागचे मोटरसायकल वाले इथं का तुमच्या मुळ्यात दुखत काय? आले तर ऐ पिस्तोले इथं आहे मंडपामध्ये. ऐ
सुधरत नाही. तुम्ही नाही अय मोटरसायकल वाले, अरे उठा ना. काय यांच्या मुळे दुखत काय माहित. विठ्ठल विठ्ठल यांनी माझं काम ऐकलं बॉय. हे साहेब फक्त एक काम करा, बुट काढा. ए पिस्तोल ते मागचे दोन पोरं इकडे रे बडबोय. अय पुढे पुढे अय पुढे बघ बरं तिथं आलं, पोत्यात घालू घालू मारेल. विठाल विठाल आता दूध राहिलंय का? आता बाटली, आता जन्मतापासून तर बाटली, तर शेवटपर्यंत बाटली बुवा. फक्त टोपणात बदल होतं, बरं जातं पत्राची येतं आणि ते मोठी झालं मोठी बाटली, ते आम्हाला सुद्धा आवडत नाही. 100 तारकरी असू द्या 100, ती एक बेवडा ऐकत नाही. ते म्हणतो तुमच्या दम आहे तुम्ही पिऊन दाखवा. म्हणजे आमची गाथा गेली, आमचा मालिका गेला, आमची ज्ञानेश्वरी गेली, आमचा हरिपाठ गेला आणि तू पासातून आमचा बस होतो का काय? लई चित्र. 2 म्हातारे पारावर बसले, हे म्हातारले भयानक असतात. तरुण एका पोराने टाळ घेतला, उठलं म्हातार, खाली ठेव खाली ठेव. ते म्हणलं बोंबलू नको, हे घे तुझा टाळ आणि तुम्ही दोघंच कुठेच बसा. नाही म्हातारे भंगार. 2 म्हातारे पारावर बसले, एक म्हणला दारू पिल्यानं खोकला जातो का रे? दुसरा म्हणला 100% जाणार का? दुसरा म्हणला दारू मुलं माझी बायको गेली, घरदार गेलं, तुझं खोकला काय नाही जा. लई चित्र. आता बेवणानं सर ना, दारू पिऊ नका, व्यसन करू नका. मी गेले गेले काढलीच तंबाखू. लय लांबून लांबून महाराज येतात तर लय आलडा त्यात बो. बाळासाहेबांनी लयच निवडून निवडून महाराज आणले तर आता तर लयच बारीक पिल्ल होतं बुवा, पण लय झपकीत होत. हर दुसरं म्हणलं ते निशाने दारू पिऊ नका, व्यसन करू नका. गप सांगितलं असते हो म्हणायचं जास्त. अरे त्यांचा धंदाच अरे नका करू नाश, आयुष्या नका करू नाश, आयुष्या नका करू नाश, आयुष्या नका करू नाश. आता तरी पुढे ह्याची उपदेश नका करू नाश, आयुष्या
छोड़ देशे पीना नहीं बच्चे भूखे मरेंगे भारतवासी मैंने यारा गुटखा मत खाना भारतवासी ने यारा दारू मत पीना छोड़ देशे पीना नहीं बच्चे भूखे मरेंगे विठ्ठल सुरुवातीपासून सांगतो बसत नाहीत नाही तू बस आहे पिस्तोले तू पुढे सर इकडे तू ये रे पिस्तोल इकडे काय तोंड इकडे पण नाही इकडे यांना आहे ना संस्कार नाही राहिले जिथं तिथं मोबाईल फक्त यांचा नाच फक्त दोघांनीच केला आई आणि वडील फक्त दोघांनी केला कशामुळं पहिलं लेकरू जर लढायला लागलं त्याला भाकरी द्यायची भाकरी आता ही काय देते सांगायला तर लाज वाटते का मोबाईल देते जिथं तिथं मोबाईल येडे झालं पोरं आता पण माझी हरिपाठ वाचल्याशिवाय मला जेवायला देत नाही काय माहिती तुमचं रोज आपल्या आईने नेम केलाच पाहिजे हरिपाठ वाचल्याशिवाय आपल्या पोराला जेवण नको फक्त ते कालटे मोबाईल बघतो पबजी खेळ फ्री फायर खेळ एका माणसांनी संडास बाथरूम मध्ये मोबाईल नेला आता काय सांगायचं संडास बाथरूम मोबाईल नेला आता फोन आला उचलला फोन आता आपला कार्यक्रम काय चालू आहे आपण करतो काय आला फोन उचलला हॅलो रेंज नाही की काय हॅलो चार्जिंग नाही की काय हॅलो संडास बाथरूम म्हटलं बोलच ना नुसतं हॅलो रेंज नाही की काय अरे चार्जिंग नाही की काय हॅलो मग तेव्हा या संडास बाथरूम मध्ये जोरदार आवाज आला मग त्या फोनवाल्याला कळे ह्याचा कार्यक्रम काय चालू आहे नाही भयानक असत आणि संडास बाथरूम मध्ये असं वाकडच होऊन आलं पप्प्याची आई म्हणली पप्पा बापाने सरळ गेला आणि येताना वाकडच होऊन आला पप्प्याच्या आईनं घाईघाईनं डॉक्टर बोला त्याला काहीच झालं नव्हतं मोबाईलच्या नादात गडबडीमध्ये त्याचं पॅन्टीचे बटन हे शर्टाच्या बटनाला गुंतलं होतं आता बटन पॅन्टीच्या शर्टाला कसं नीट होईल लय पोरं भयानक असतात विठाला आणि मोठ्या पोराने ना पुरुषांनी नवीनच पद्धत काढली हो लग्नात मठ्ठा खाल्ला मठ्ठा हे मठ्ठा काढण्याला बांधून मारलं पाहिजे पोत्यात घालू मारलं पाहिजे पुढे मठ्ठा ते मध्ये पांढरं वरून कोथिंबीर हन मठ्ठा हन एकाने लग्नात 20 गिलास मठ्ठा आणला 20 गिलास मठ्ठा आणला लग्नात आणि ते घरी गेला संडा बाथरूम मधलं बाहेरच आहे ना हो उठला की गुर फास्ट बसली कुर उठला की गुर खाली बसली कुर फॅन लावला तरी वाज जाईना घरातून पप्प्याच्या आईनं 4 कुर्ला लावले एक फॅन लावला वासूच जाईना पप्प्याची आई म्हणली पप्प्या एवढं प्याला बेवड्याला चाप्टर असतात देवाला गेला आणि तिकडे गेला आणि पेला गाणी खेळली गेला आणि मेला आणि पेपरला बातमी आली भाविक ठार झाले
नाही ना, आता बेवडे जर भाविक असतील, आम्ही सर्व का चोर दिसतो का तुम्हाला? हे असं झालं. विठ्ठल 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 पोरले छापटून नवीनच पद्धत काढली. डीजी पुढे नाचायची. चुम्मा दे पप्पी दे पाहुणा. बाई वाड्यावर या राहतो भाड्याच्या घरात. नाही इथं नाचलं पाहिजे. इतर प्रत्यक्षात देव नाचतो. कोण नाचतो? नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव के अमरे माग पुढे टाळून नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जने बोले ज्ञान देवा बोला जने बोले ज्ञान देवा बोला. जने बोले ज्ञान देवा बोला भंग. जने बोले ज्ञान देवा बोला भंग. सोनू तुझ्या माझ्यावर भरोसा नाही का? तुझ्या बाप्पाचाच नाही, सोनूचा कसा राहील? मला मुख्यमंत्री झालं असं वाटते. चैन वडवड तुझ्या आधी इथं नाचलं पाहिजे. म्हणून नाजू कीर्तनाचे रंगी नाजू कीर्तनाचे रंगी. हा नाजू कीर्तनाचे रंगी नाजू कीर्तनाचे नाजू कीर्तनाचे रंगी नाजू कीर्तनाचे रंगी नाजू कीर्तनाचे रंगी नाजू कीर्तनाचे.
पाहिजे ना, म्हणून तुकोबाराय म्हणतात हिताच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे, नाचलं पाहिजे. हे ज्योतगुरु तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या कन्यापुत्र होती जे सात्विक कन्यापुत्र होती जे सात्विक कुळी 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 कन्यापुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा 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 कन्यापुत्र होती जे सात्विक 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 दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा कन्यापुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्या आणि नंतर पुत्र, असं का? त्याचे कारण आहे. मातृत्वाचं पराक्रम पुत्राकडे आहे आणि पराक्रमाचं मातृत्व हे कन्याच करू शकते. याचं दुसरं एक कारण आहे. मुलगा बापावरती प्रेम करत असतो ना, त्या प्रेमात स्वार्थ आहे आणि मुलगी बापावरती प्रेम करत असती ना, त्या प्रेमात निस्वार्थ आहे. तुम्ही म्हणाल ते कस काय? तर सांगतो, भजन करा विठ्ठल 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 कल्पना करा, 14 वर्षाची मुलगी शाळेतून जर घरी आली ना, पहिली चौकशी करते, आई आज बाबा जेवले का ग? नाहीये बेटी, सकाळपासून चहा घेतले नाहीये, ते कॉफी घेतले नाही, ते नाश्ता केले नाही, आणि ते तिथेच बसून आहे. तू घे जेवण. काय गाई? आज माझा जन्मदाता बाप पाहिजे, मी नाही जेवणार. ज्या दिवशी बाप जेवत नसतो ना, त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते.
संध्याकाळच्या वेळेस बाबाला आग्रह करते, बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना बाबा, बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या म्हणून. बाप जेवत नसतो आणि मुलगी मुळून मुळून रडत असते. संध्याकाळचे 11 वाजू देते, अख्ख्या घराला झोपू देते आणि आपल्या बापाच्या खोलीत जाते. बापूरच्या तोंडावरचं पांघरण काढते, बघ डोळे उघड पाहतो तर काय मुलगी आहे. खालीस बेटी खालीस. बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना बाबा, बाबा हातपाय चपून देऊ का बाबा, बाबा डोकं दाबून देऊ का बाबा, बाबा खायला करून काय देऊ का बाबा, बाबा डॉक्टर बोलून आणू का बाबा. अख्ख्या घराची काळजी करते ती मुलगी फक्त बाबा. बाप लढतो तुटून बसला आणि मुलीला कोटला आणि मुलीने विचारलं की का लढता बाबा, का लढता. बेटे जेव्हा माझी माय मेली ना तेव्हा मी 2 वर्षाचा होतो. तेव्हापासून मला सुख भेटलं नाही बेटे. तू कधी कधी येतेस माझ्या तोंडावरून हात फिरवतेस, मला असं वाटतं की पांडुरंगा ही माझी लेक नाहीये, ही माझी मायच माझ्या पोटी जन्माला आली की काय. म्हणून मुलीचं लग्न झालं त्यावरचे बापाचं वय 50 असू द्या. मुलगी सासरला नांदायला जात असते ना, एका वर्षात तो बाप पासूसारखा दिसतो. एवढा मोठा खड्डा हे बापाच्या जीवनात आहे. कोणाची बहीण असू द्या, कोणाची लेक असू द्या, कोणाची ताई असू द्या, ज्यावेळेस ती नवरीचे कपडे पदार्पण करते त्यावेळेस तिचा मोठा भाऊ तिच्या पाय पडण्यासाठी खाली वागतो. त्यावेळेस खडखडून मिठी मारते, सांगते दादा तू या घरचा करतायस रे दादा, तू या घरचा करतायस. तू जर काम केलंस ना दादा अख्खा परिवार जगेल, आणि तू जर तुझ्या बायकोचं ऐकून वेगळं झालं ना रे दादा अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल रे दादा, अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल. तू माझ्या बाबांकडे लक्ष दे रे दादा, तू माझ्या बाबांकडे लक्ष दे. जेव्हा ती मुलगी बापाकडे ते बापाला कडकडीत मिठी मारते आणि सांगते बाबा बाबा येतो बर का बाबा, बाबा येतो बर का. तो बाप त्या खांब्याचे मागे जाऊन डसा डसा लढतो. तो बाप आहे काय लढणार नाही बाप. आपण जर कुठे कीर्तनाला गेलो ना, आपल्या जर चप्पल विसरली ना, आपण 3 वेळेस पाहतो अहो इथं ठेवली होती, इथं ठेवली होती. अरे ज्या बापाने त्याला आताच्या बोडासारखा सांभाळ केला, ज्या बापाने नानाचं मोठं केलं, ज्या बापानं बोध धरून चालवायला शिकवलं, तीच मुलगी आहे सासरला नांदायला जात असते. का लढणार नाही बाप. जेव्हा ती मुलगी 1 पाऊल पुढे टाकते, मागे परतून पाहते, पुन्हा अजून 2रं पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते. म्हणून कन्या सासुरासी जाए ओ, कन्या सासुरासी जाए ओ, कन्या सासुरासी जाए कन्या सासुरासी जाए ओ, सासुरासी
परतुनी पाय तैसे झाले माझा जीव केव्हा भेटशी केशव निस्वार्थ प्रेम ही मुलगी बापावरती करत असते निस्वार्थ म्हणून पुत्र अथवा कन्या ते कोणत्या कुलामध्ये जन्माला असतात ते आम्हाला आवडत असतात यात नवल नाही ते देवा सुद्धा आवडत असतात ते कोणत्या देवाला आवडत असतात एक वेळेस त्या देवाचं भजन करू ठोबार कुमाई 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 कैलासवासी विठ्ठल साहेब यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त माझ्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला हे तृतीय पुण्यस्मरणानिमित्त बारके पोरांनी संकल्पन करा आजपासून कोणी दारू पिणार मोठे पोरं आणि बारके पोरं एवढं सुकाळतं दारू पिते एवढं सुकाळतं तंबाखू खाते तंबाखू कशाला जिंदगी नाश करायचं आणि बारक्या पोरांनी पहिलीचे दुसऱ्याचे पाचवीचे मोठे पोरं आई वडिलांना जपा आई वडिलांची सेवा करा आई वडिलांना वृद्ध आश्रमामध्ये टाकू नका ना आई वडिलांची सेवा करा आई म्हणजे काय असते बाप म्हणजे काय असतो आई वडील म्हणजे दुधावरची साय असते छोटासा दृष्टांत आहे सांगतो भजन करा विठ्ठल आई काय असते छोटासा दृष्टांत आहे 5 वर्षाचं बाळ होत तो लहान असताना त्याचे मरण पावले एका दिवशी मात्र त्याचे झोपेच्यात गतप्राण झाले आईची पिता तर अंगणामध्ये सजत होते बाळा उठला हा डोळे सोळीत सोळीत आईचा जवळ आला फते तर काय आई झोपलेल्या अवस्थेत आहे आई झोपलेले बाळ म्हणू लागला आई आई काय झालं गाई आई तू इथं का झोपली गाई आई आई उठ ना आई माझ्याशी बोल गाई आई उठ ना आई मला शाळेत जायचे मला डबा करून दे गाई आई उठ ना आई मला उशीर होते मला आई सर मारतील गाई आई मला आंघोळ घालला गाई आई रोज घरातले सगळे झोपलेले असायचे आई तू उठलेले असायचे आज घरातले उठलेले आहे तू झोपली का गाई आई उठ आई माझ्याशी बोल गाई आई बाय आई
बाळे मरले. आई काय उठे ना. मुलाने आगली लावू दिला. आगली लावून दिल्याच्या नंतर मुलगा घरी आला. 6व्या महिन्यात बाप्पाने दुसरं लग्न केलं. एक ध्यानात ठेवा, पत्नी मेल्याच्या नंतर माणसाला दुसरी पत्नी मिळत असते, पण लेकराला माय नाही मिळत. घरामध्ये सावत्र आई आले. मुलाचा खेळ सुरू झाला. सायंकाळ तिला सकाळी खेळ द्यायची, सकाळ त्याला सायंकाळी खेळ द्यायची. मुलकरणी तो काम तो बाळ्या करायचा. फरशी पुसायला लावायची, झाडून काढायला लावायचे. मोलकरणी सारखे काम तो बाळ्या करायचा. एका दिवशी मात्र त्याच्या सावत्र राहिला कुठेतरी बाहेर फिरायला जायचं होतं. बाळ्याला बोलावलं, बाळ्या ही माझी ठेवण्याची साडी आहे बाळ्या, तू याला प्रेस कर. आई आई मला प्रेस करते ते काय खाता येतं का. बाळ्या प्रेस करायला लागला. प्रेस करता न करता त्याचा वर्ग मित्र धावत धावत आला आणि सांगितलं, बाबू मला तुझी होमवर्कची वही दे. बाळा वही आणायला गेला. तसेच इथली तापलेली त्या सावत्राईची साडी जळू खाक झाली. त्या खाक झालेला दुरुप्प वास त्या आईच्या नाकापर्यंत पोहोचला. आई सायरावर धावू लागली. आई बाळेपर्यंत पोहोचली. पाहते तर काय, साडी जळलेली. बाळ्याला बोलवलं, बाळ्या तू माझी ठेवणीची साडी जळलीस. बाळ्या तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे. बाळ्या बाळ्या कपडे काढ. बाळ्या कपडे काढला. बाळ्या खाली वाग. बाळ्याला वाटलं की सावत्र आपल्याला पैस पडायला होते काय. त्या बाईने त्या सावत्र आईने कसलाच न विचार करतात ती तापलेली इस्त्री तशीच उचलले त्या बाळाच्या पाठीवरती ठेवली. बाळा आई म्हणून किंकाळी मारले. भला मोठ्या पाठीवरती फोड आलेला आहे. बाळाला आरती व्यक्त होऊ लागले. बाळ लढायला लागला. बाळा धावत धावत देवराच्या जवळ गेला. देवराच्या साईडला त्याच्या आईचा फोटो लावून होता. गुडघे टेकवले आणि हात जोडल्याने सांगितलं, आई तुला जायचं होतं ना गाई. आई मला तरी घेऊन जायचं होतं. आई आई तू कशाला गेली गाई. आई सांग ना. त्याच्या बाबांनी त्याला बोलवलं होतं. बाळाला वाटलं की सावरताना साड्याच लावून दिल्या असतील. बाळाला बोलवलं. बाळ्या त्याच्या बाबांनी रूमची कडी लावली आणि सांगितलं, बाळ्या खरं सांग तुझी पहिल्याच आई चांगली तर का आताची आई चांगली. बाळ्या खरं सांगू ना बाबा, खरं सांग. पूर्वीचे कोलंडी होती बाबा, आताची खरं बोलते. पूर्वीचे म्हणायचे, बाळ्या तू अभ्यास नाही केला ना तुला जेवायला नाही देणार. बाळ्या तू शाळेत नाही गेला ना तुला जेवायला नाही देणार. आणि थोड्या वेळ झाल्यावर आपल्या मांडीवरती बसवायचे बाबा आणि स्वतःच्या हाताने गाज भरवायची. आताचे खरं बोलते हो बाबा. आताचे म्हणते, बाळ्या बाळ्या तू झाडून नाही काढला ना तुला जेवायला नाही देणार. बाळ्या तू फरशी नाही पुसला ना तुला जेवायला नाही देणार. बाळ्या तू कपडे नाही धुतला ना तुला जेवायलाच नाही देणार. आणि 4 दिवस झाले बाबा पोटात अन्नाचा कण नाही हो बाबा, पोटात अन्नाचा कण नाही. अरे इस दुनिया में कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती. इस दुनिया में जो कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती. सब कुछ मिलता है यहाँ मगर माँ नहीं मिलती. म्हणून आई माझी मायाचा सागर दिला तिने
करते किती असतो त्यांचा तर आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आई 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 माझ्या मायेचा सागर जिल्ह्यातले जीवनाला कर म्हणून आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांना तुमच्या पायी पुणे विनंती आहे, बारके पुढे आई वडिलांना जपा. अरे आई काय असते? आई म्हणजे दुधावरची साय असते. एकदा आई निघून गेली ना समजत की सुखाचा समुद्र आटला. म्हणून आई वडिलांची सेवा करा. विठाल विठाल बाप आपल्या मुलावरती किती प्रेम करत असतो. बाप ही मुलगी बापावरती प्रेम करत असते, पण बाप मुलावरती प्रेम करत असतो. निस्वार्थ प्रेम हे बाप करत असतो. जोरदार टाळी वाजवा. ही यांचे मोठे चार मुले त्यांना आणि एक बहीण, बरोबर आहे ना? 4 मुलं आणि एक बहीण. त्यांचं नाव आहे बाळासाहेब. 4 जणांचं नाव शक्यतो होणार नाही. 4 पुत्र आणि एक मुलगी आणि एक आई. विठाल विठाल तसेच श्री बाळासाहेब विठ्ठल तताड, श्री प्रसिद्ध विठ्ठल तताड, श्री दिलीप विठ्ठल तताड, श्री ज्ञानेश्वर विठ्ठल तताड, बहीण सो छाया दिनेश तळेकर, एक मुलगी आणि त्यांच्या आईचं नाव पद्माबाई रखुमाबाई. वा वा वा. विठ्ठल रखुमाई. वा वा. टाळी वाजवा. तुम्ही किती नशिबी, किती भाग्य. बघा ना, एकांचं नाव काय, ज्यांनी माझी तारीख घेतली त्यांचं नाव काय? हा, बाळासाहेब ठाकरे होऊन जाईल. आम्ही म्हणतो ना बाळासाहेब, आमच्याकडून म्हणतो आम्ही बाळासाहेब ठाकरे. आणि आईचं नाव कसं आहे? विठ्ठल रखुमाई. तुकोबाराय म्हणतात, चंद्रभागा आमची माय आहे, चंद्रभागा आमची बहीण आहे, रुक्माई आमची माय आहे, रुक्माई आमची माय आहे, माय. आणि पांडुरंग परमात्मा आमचा बाप आहे आणि पुंडलिक आमचे बंधू आहे. म्हणून म्हणतात माहेर संताचे, माहेर संताचे, माहेर संताचे, नामया स्वामी के सेवले, नामया स्वामी के सेवले, स्वामी के सेवले, नामया स्वामी के सेवले, नामया स्वामी के सेवले, नामया स्वामी के सेवले, माहेर संताचे, नामया स्वामी के सेवले, नामया स्वामी के सेवले, नामया स्वामी के सेवले, माहेर स्वामी के सेवले, नामया स्वामी के सेवले, माहेर संतांचे, नामया स्वामी केशवाचे. हे पंढरपूर हे तुकोबारांचं माहेर आहे, संतांचं माहेर आहे. विठ्ठल विठ्ठल यांना स्वर्गातून सुद्धा आनंद झाला पाहिजे.
माझ्या पोटी असे 4 पुत्र जन्माला आले, 5, 4 पुत्र आणि 1 मुलगी, 1 कन्या आणि 4 पुत्र जन्माला आले. त्यांना स्वर्गातून सुना आनंद झाला पाहिजे. बस माझ्या पोटी असे रत्न जन्माला आले. मी गेल्यानंतर एवढा मोठा सोहळा केला. सर्वजण टाळी वाजव, जोरदार टाळी वाजव. निंबा खालचे बेवडे अख्खे टाळी वाजव, टाळी वाजवा ना. आय विठ्ठल 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 आणि बारके पुढाने एका दिवशी तुम्ही देवाच्या पाय पडू नका, पण आई वडिलांच्या पाय पडायचे विसरू नका. आई बापाच्या पाय पडा ना. आणि सुनबाईने महिला मंडळ सुना आलेत ना, कीर्तन सुना आलेत ना, सुनबाईने सासू सासराची सेवा केली पाहिजे. जसं आपले आई वडील आहेत ना, आई वडील सुना जसे आपले आई वडील आहेत ना, तसे ते दोघं सासरे. जोरदार टाळी वाजवून त्यांच्यासाठी सेवा केलीच पाहिजे. आणि सुनबाईने सासूबाईला आई म्हणा. आई सुना, थोडे कान खोल के सुना. थोडं सासूबाईला आई म्हणा. आणि सासूबाई तुम्ही सुनबाईच्या नावानं खडं फोडायचं बंद करा. तुम्ही म्हणाल हिची आई अशी, हिचा बाप तसा, 3.5 पीसच राहिला. काही एवढी बेकार आहेत का? पण ऐ सासा, तुम्ही उलट फिरायचं. तुम्ही म्हणायचं माझी सून जगात एक नंबर. माझ्या सुना तोडच नाही. सुनबाईला गेच्या घेऊन आत्याबाईंच्या जगलेड आहे. फक्त गोड बोला. आणि म्हातारी बी लई काम करील. सुना सासूबाई लई काम करील. तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा. तुमच्या घरी पाहुणे आले ना, पाहुणे रावळे, तुम्ही एकच काम करायचं. आमच्या आत्याबाईला ना हो काम केल्याशिवाय करमतच नाही. फक्त तुझं न द्यायचं, फक्त एवढंच म्हणायचं. घेतलीच भांडे निघालीच घासायला. म्हातारी म्हणली की साबण कलास करील, पण भांडी आय 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 आय. आरसाच आजपासून सुनबाईने सासूबाईला आई म्हणा. ऐ सुना, कळलं ना? आता जर काम असलो तुम्ही माझ्या आत्याबाई नाही धरून का तुमचं पाय. म्हातारी मला जवळ का दाना ठेवू नका काय. आई तुम्ही माझ्या आत्याबाई नाही, मला जन्म दिली नाही फक्त 18 वर्षापर्यंत. आणि तुम्ही माझी आई तुम्हाला कावल्याशिवायपर्यंत. म्हातारी म्हणते बाया दुसऱ्याचं लेकरू आलंय, सासरा बापासारखं प्रेम करतं, सुंदर संसार करतं, मला बी आई म्हणतं, तू कशाला चपात्या करते. हो की बाजूला मी आहे ना. ओके. अहो जाम झाली म्हातारी चपात्या करू करू. सुनबाई टीव्ही पुढं आणि म्हातारी चुली पुढं. आणि इकडं टीव्हीला मालिका लागली. तुझ्यात माझा जीव रंगला. आता जीव कुठं रंगला. आणि इकडं म्हातारी चपात्या कुरू कुरू. आणि इकडून म्हातारी म्हणली लागीर झालं. पण असलंच पाहिजे. जे असतात ते सज्जन असतात. इथं महिला मंडळ असलेत ना, काही पुरुष मंडळ असले, मागचे नाही असले, यांच्याकडं लपड आहे यांचा. हसत सुद्धा नाही. काय यांच्यामुळे दुखत काय माहित. हसत सुद्धा नाही. एक माणूस माझ्याकडे हसत पण नव्हतं. टाळी वाजली. म्हणलं का टाळी वाजवणार. तुम्हाला महाराज माझ्यावर कर्ज आहे, आता आम्ही फेडाव का काय. लई चित्र विठ्ठल आहे विठ्ठल. कशाला वेळ खूप झाले. उरकायचं ना. बचत गट वाढवायचं का. कीर्तन वाढवाय. जेवण झालं का नाही. मुरुरकू गीता भागवता करी तिरी सवय. अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक. तया सारिक वाटे देवा. तुका म्हणे माझ्या घड त्यांची सेवा.
तने माझा देव परनाई कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा निका वाटे देवा ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली 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 तुकाराम सर्वजण टाळकरी मंडळी आज ज्यांचं तृतीय पुण्यस्मरण कैलासवासी विठ्ठल कोंडाजी तताड यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त माझ्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला. ज्यांनी माझी कीर्तनाची तारीख घेतली बाळासाहेब ठाकरे यांनी माझी तारीख नाही आम्ही तुम्हाला काय म्हणणार ठाकरे म्हणतो ना तसेच पकवाजवाले गायनाचार्य मृदुंगाचार्य कोणते सोचते मला तुम्ही हा कोणते म्हणा उलत होती तिकडं पण किती सुंदर नाचतायत. टाळी वाजव जोरदार जोरदार टाळी वाजव ना किती सुंदर नाचतायत. काही जणांना पावलं सुद्धा नाही खेळ असं असतं काय कुठं. मी यांचा आभार मानतो. जाता आता माझ्या तुला वाईट शब्द निघाला असतील तर मुलगा आहे मापन अंत करणार तो माफ करा. महिला मंडळ पुरुष मंडळी जर तुम्हाला एक मुलगा असेल मला दुसरा मुलगा समजून माफ करा. दोन मुलं असतील तिसरा मुलगा समजून माफ करा. आणि जर तुम्हाला मुलगाच नसेल तर मला तरी दत्तच घ्या. घेणार का तसे झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करतो. तसेच माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले पुढे पुढे उघडे कराचे बाप राजा महाराज नाही उच्चारीला अधिकार मी आपला कराचे बाप राजा महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा बाया बहिणी कराचे बाप राजा महाराज तुम्ही सिद्धरामदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम हो करम 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 पुंडलिक वज्र